राज्यात पावसानं विश्रांती दिल्यानंतर पुन्हा एकदा जोर धरला असून सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे। दरम्यान पुणे शहरासह जिल्ह्याला आज रेड अलर्ट दिला असून पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे। खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रामध्ये सुद्धा विसर्ग वाढवण्यात आल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मुसळधार पावसामुळे पुण्यातील नदीकाठच्या परिसरात पाणी शिरलं असून अनेक घरांमध्ये पाणी घुसलं असून जनजीवन हे विस्कळीत झालंय। डेक्कन परिसरातील पुलाची वाडीतल्या घरांमध्ये पाणी घुसलं असून मुठा नदीकाठच्या नागरी वस्तीला पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसलेला या ठिकाणी दिसतंय। खडकवासला धरण हे साखळी क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरूच आहे, त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये तब्बल 35,310 क्युसेकचा विसर्ग हा सोडला जातोय। त्यामुळे काल संध्याकाळपासून खडकवासला धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग हा मुठा नदीच्या पात्रामध्ये सुरू आहे। तसेच उजनी धरणामध्ये जी दौंडची आवक येते ती दौंडची आवक सुद्धा वाढली आहे। ती आवक तब्बल 39,445 क्युसेक इतकी झाली आहे। ही आवक सकाळपेक्षा जास्त आहे, त्यामुळे उजनी धरणातून सध्या भीमा नदीच्या पात्रामध्ये 50,000 क्युसेकचा विसर्ग हा सुरू आहे। धरणाची पाणी पातळी ही 102.11% इतकी आहे। उजनी धरण व्यवस्थापनाकडून पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं कालपासूनच उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये हे पाणी सोडण्यास सुरुवात झाली, त्यामुळे कदाचित आणखी दौंडची जर आवक वाढली आणि वरून येणारा जर विसर्ग वाढला तर मात्र उजनी धरणातून ही जी आवक आहे जो विसर्ग आहे तो विसर्ग मात्र पुन्हा एकदा वाढवला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचनाही प्रशासनानं या ठिकाणी दिलेत। उजनी धरणाच्या काय अपडेट आहे ते अपडेट आम्हाला शक्य होईल त्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे तुम्ही आमचं चॅनल आणखी सबस्क्राईब केलं असेल तर आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।